ओव्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? आणि जर वजन कमी होत असेल तर ते कसं प्यावं? किती प्यावं? कोणी प्यावं? नमस्कार, मी पौर्णिमा. आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण वजन कमी करण्यासाठी ओवा कसा गुणकारी आहे, ओवा गुणकारी आहे तर तो कशा पद्धतीने खावा किंवा ओव्याचं पाणी कसं घ्यावं, ओव्याच्या पाण्याने वजन खरंच कमी होतं का, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि जर वजन कमी होत असेल तर तो कोणी घ्यावा, कसा घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा किंवा कोणी तो ओवा घेऊ नये, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटन ही दाबून ठेवा, म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ओवा ही एक अशी वस्तू आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहजपणे वापरली जाते. आपण ती फोडणीमध्ये वापरतो. बरेच वेळा मुलांना सर्दी खोकला होतो, अशा वेळी आपण ओवा भाजून मुलांना खायला देतो. लहान मुलं असो किंवा मोठी, जर सर्दी कफ सारखाच होत असेल तर याने खूप फायदा होतो. याशिवाय ज्या महिलांना मासिक संदर्भात काही समस्या असतील, म्हणजेच मासिक पाळीत खूप दुखत असेल, गाठी पडत असतील, मासिक पाळी खुलून येत नसेल, त्यांनी ओव्याचं सेवन आवर्जून करायचं आहे. ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा ओवा खूपच फायदेशीर आहे. याशिवाय जर तुम्हाला डायबेटीज आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा तुम्ही ओवा आवश्यक खाऊ शकता. आता प्रश्न येतो, ओवा आपण कशा पद्धतीने खावा? एक ग्लास पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे व याला झाकून पूर्ण रात्रभर ठेवायचं आहे व सकाळी उठून हे पाणी प्यायचं आहे. याला गाळून हे पाणी पिऊ शकता किंवा असंच तुम्ही पाणी पिऊ शकता व याच्यातील ओवा तुम्ही चावून चावून खाऊ शकता. जर हे पाणी तुम्ही उन्हाळ्यात घेत असाल तर याला तुम्ही असंच थंड घ्यायचं व जर हे पाणी तुम्ही थंडीमध्ये घेत असाल तर याला थोडंसं हलकसं कोमट करून याचं सेवन करायचं आहे. आता हे पाणी कोणत्या वेळी प्यावं, म्हणजेच ते कधी प्यावं? तर हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावं किंवा रात्री झोपण्यापूर्वी, म्हणजेच आपलं जेवण झाल्यानंतर एक अर्धा तासाने झोपण्यापूर्वी हे पाणी प्यायचं आहे. जर तुमची पचनक्रिया मंदावली असेल, पोट साफ होत नसेल, गॅस होत असेल, पोट फुललेलं राहत असेल, ज्यामुळे तुमचं वजन वाढत असेल, पोट वाढत असेल, तर या सर्व समस्यावर हे पाणी खूपच रामबाण आहे. कारण याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, पोट साफ होतं, गॅस कमी होतो आणि आपोआप आपलं पोट कमी व्हायला मदत होते. आता ही झाली पहिली पद्धत. पण जर तुम्ही ओवा रात्री भिजवायचं विसरला असाल तर काय करायचं? या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे व याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा टाकून याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर याला 2 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे व त्यानंतर गॅस बंद करायचा आहे व त्यानंतर 15 मिनिट हे झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर पाणी थोडं थंड झाल्यानंतर, म्हणजेच नॉर्मली पिण्यासारखं झालं की याला गाळून पिऊ शकता किंवा बिना गाळता जरी पिला तरी चालेल. ओव्याला चावून चावून देखील तुम्ही खाऊ शकता व त्यानंतर हे पाणी पिऊ शकता. आता हे पाणी देखील तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे तुम्ही घेऊ शकता. आता तिसरी पद्धत कोणती आहे? जर तुम्हाला ओवा भिजवून देखील प्यायचा नसेल किंवा उकळून देखील त्याचं पाणी प्यायचं नसेल तर काय करायचं? तुम्ही ओव्याला तव्यावर भाजून त्याची पूड बनवून घेऊ शकता किंवा याला असंच तुम्ही तोंडात ठेवून पाण्याबरोबर खाल्लं किंवा ही पावडर पाण्यात मिक्स करून पिलं तरी देखील याचे सर्व फायदे तुम्हाला मिळतील. ज्यांना जास्त प्रमाणात जर गॅस होत असेल तर त्यांनी ओव्याबरोबर चिमूटभर सैंधव मीठ खाल्लं तरी देखील चालेल. याने देखील तुम्हाला सर्व फायदे ओव्याचे मिळतील. तसेच याने गॅस ऍसिडिटीवर देखील खूप फायदा होतो. आता ओव्याचं पाणी कोणी सेवन करू नये? ज्या लोकांना खूप पिंपल्स येतात, ज्या लोकांना जास्त प्रमाणात बॉडी हीटची समस्या आहे, ज्यांना पित्ताचा जास्त प्रमाणात त्रास होत असेल, वाईट डिस्चार्ज होत असेल किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल तर ओव्याचं सेवन खूप कमी प्रमाणात करायचं आहे किंवा पूर्णपणे याचं सेवन नाही केलं तरी देखील चालेल.
आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर तुम्ही ओव्याचं सेवन करत असाल तर याने तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही. पण जर तुमच्या शरीरात पित्त प्रकोप झाला असेल व यामुळे तुमची हेल्थ जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही ओव्याचं सेवन पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. मग वजन कमी करण्यासाठी ओवा कसा खावा, किती खावा व कोणत्या प्रकारे खावा हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.